गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी गौरी वाघ, CNB जनमत न्यूज चॅनल साठी थेट श्रीरंगपूरच्या जत्रेतून. आणि आज आपण गप्पा मारणार आहोत या जत्रेत बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारे सुप्रसिद्ध शब्दभ्रमकार म्हणजेच व्हेंट्रिलोक्विस्ट मकरंद वटवटे यांच्याशी. सो मकरंद सर. सर नका म्हणू. तुमच्यासारख्या सुंदर मुलींनी सर म्हटलं की सरसरून काटा येतो अंगावर. थँक्यू मला सुंदर म्हटल्याबद्दल. मकरंदजी मला जी कशाला आता तो मध्येच. हवं तर मला पाजी म्हण, मकरंद जी नको. पाहिजे तर मला मकरंद म्हण किंवा मक्या म्हण. मक्या? माझ्या सर्व मैत्रिणी मला लाडाने मक्याच म्हणतात. तुम्हाला आवडेल मी तुम्हाला नुसतं मक्या म्हटलेलं? तुला आवडेल माझी मैत्रीण व्हायला? तर मित्रांनो, आपण पाहिलं की मकरंद सर उर्फ मक्या किती उमद्या स्वभावाचे आहेत आणि या स्वभावामुळेच ते इतका सुंदर बोलक्या बाहुल्यांचा खेळ करू शकतात. मक्या गेले अनेक वर्ष बोलक्या बाहुल्यांचा खेळ करत आलेले आहेत आणि या क्षेत्रात खूप मोठं आहे. मक्या म्हण ग मला. एक मिनिट कट कर रे. काय झालं? ए मक्या, मला तुला भेटायचंय. ए कोण आहेस रे तू उद्धट पोरा? तुम्हीच म्हणालात ना मक्या म्हण. ते मी तिला म्हणलं, तुला कशाला म्हणेन? आपण अजून गप्पा मारणार आहोत, अजून गमती जमती जाणून घेणार आहोत. पण मला जरा बोलायचं होतं. अरे बरायस ना तू? त्या दिवशी तू माझ्या शो मध्ये येऊन शोचा पचका केला. तिथेच तुला बोलायचं होतं. इथे दिसत नाही ती इंटरव्ह्यू घेते, तो कॅमेरामॅन समोर आहे. अरे किती सिरियसली ती माझ्याविषयी बोलते. मी हे सगळं इथं मांडलंय. बरायस ना तू इडियट? माकड छाप कुठचा काय बघतोस माझ्याकडे? अरे काय करतोय हा? आले मी थांब. एक मिनिट. मिस्टर आदित्य लक्ष्मीकांत बोलके, तुम्ही 5 मिनिटं शांत बसाल प्लीज? लक्ष्मीकांत बोलके? ते माझे वडील. अरे तू प्रसिद्ध शब्दभ्रमकार लक्ष्मीकांत बोलक्यांचा मुलगा आहे. किती गोड उली उली उली. हे आधी नाही का सांगायचंस? अहो मी कालपासून तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय, पण तुमचा तो फोपशा मला तुमच्यापर्यंत पोहोचूच देत नव्हता. फोपशा? तो नाही का, तुम्ही त्याला रेडा म्हणता कधी कधी. म्हणजे हन्म्या? तोच 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 तोच. त्याला ना तुम्ही गेंडा म्हणा, गेंडा. पानघोडा. पानघोडा तसाच दिसतो, पानघोडा. आपण त्याला विचारू त्याला काय म्हणले आवडेल. त्यापेक्षा असं करूया का, तूच त्याला विचारतोस का? नको नको, तो खवीस माझ्या मानगुटीवरच बसायला बघतो नेहमी. आताही त्याचा तोच विचार दिसतोय. तुम्हाला कसं माहित? तू मागं वळून बघितलंस तर तुलाही माहित होईल. तुम्ही चालू द्या, आपलं चालू द्या. काय मुलाखत वगैरे? मला असं विचारायचंय की तुमची सगळ्यात आवडती बाहुली कोणती? ही काय माझ्या समोर उभी आहे ती? मी बोलणाऱ्या बाहुल्यांबद्दल बोलते. माझा आवडता बोलका बाहुला आहे तात्या वेंचो. हा पहा तात्या. हाय गौरी, मस्त ड्रेस घातलायस. तर प्रेक्षकांनो, आपण बघतो आहोत हा किती गोड बाहुला आहे. तू पण गोड आहेस. थँक्यू. तर मकरंद सर, आय मीन मकरंद, मक्या, याला तात्या वेंचो का म्हणतात? काही वर्षापूर्वी या नावाचा एक बदमाश पोलिसांकडून चकमकीत मारला गेला होता. त्याचा असल्याच बाहुल्याशी काहीतरी संबंध होता. तीच आयडिया वापरून मी हुबेहूब तसाच बाहुला बनवला. पण त्या काळचा विलन आज माझ्यासाठी हिरो ठरलाय. पण हिरोईन वर तूच लाईन मारतोय. पण सर, आम्ही बरेच प्रयत्न केले, पण काही केलं तो बाहुला सापडलाच नाही. नो मोरे, दिस वोंट डू. तो बाहुला सापडलाच पाहिजे. येस सर. स्टेप अप द एफर्ट्स. येस सर. बाबा चमत्कारचं काय झालं? सर, तो अजूनही कोमात आहे. त्याच्यावर नजर ठेवा. येस सर. तो शुद्धीच आला की ताबडतोब मला कळवा. येस सर. आणि मोरे, एनी हाव तो बाहुला सापडलाच पाहिजे. त्या बाहुल्याचे फोटोज सर्व पोलीस स्टेशन्सना मेल करा. डिक्लेअर अ रेड अलर्ट. पण सर, साध्या बाहुल्यासाठी एवढं सगळं? तो बाहुला साधा नाहीये मोरे, तो तात्या विंचू आहे. तात्या विंचू. त्याची आणि माझी खूप जुनी दुश्मनी आहे. श्रीरंगपूरची जत्रा. ओम फट स्वाहा. या चांगले शॉट्स मिळाले. व्हेरी नाईस. ए मक्याचा बाहुला हा इथे कसा आला? चल बघूया.
मी हा मक्याला परत देऊन येते आणि मग तुम्हाला जॉईन होते. ओके अरे गौरी यार, जेवून घेऊया ना आपण आधी. हाँ यार, पेट में चूहे दौड़ रहे हैं. हाँ यार. बाद में. ठीक आहे चला. मक्याचे काय भावले आहेत ना. आय मीन हाँ हो यार. ए तो ब्ल्यू बाहुला पाहिलास तू? हो That was so funny यार. आय नो. किशोर मुन्नी एक काम करा ना, मी आजचं फुटेज अपलिंक करते आणि मग तुम्हाला जॉईन होते. ओके ओके. नाहीतर एक काम करशील, माझ्यासाठी पार्सल आणशील. मी हा बाहुला मक्याचा त्याला देऊन येते आणि मग तुम्हाला जॉईन होते लॉजवर. अगं पण प्लीज. चालेल ठीक है. थँक्यू. सी यू इन अ बिट. ओके चलो बाय. बाय. भूक लागली अरे, आणि तू कुठे टाइमपास करतोयस? तात्या तुम्ही थोडा वेळ इकडे बसा, आरामात बसा. माझं काम झालं की मग मी तुम्हाला तुमच्या मालकाकडे सोडून येते. ओके गावात बाईटचा एकच अर्थ, टू बाईट म्हणजे चावणे. इंटरेस्टिंग काय रोल कर. ओ काय नाही. हॅलो शुभा, हा नीट ऐक. आता मी जो तुला इंटरव्ह्यू पाठवते तो श्रीरंगपूरचे सगळ्यात प्रसिद्ध व्हेंट्रिलोक्विस्ट लक्ष्मीकांत बोलके, त्यांचा मुलगा. हो त्याचा आहे, आदित्य लक्ष्मीकांत बोलके. प्ले करू. व्हेरी इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू. नाव हो. आदित्य लक्ष्मीकांत बोलके, शिक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा होल्डर. माझे बाबा खूप मोठे व्हेंट्रिलोक्विस्ट होते, बोलके भावलांचा खेळ करणारे. लक्ष्मीकांत बोलके ऐकलं ना? असे आपले मकरंद वटवटेंसारखे. मिळाला. हा ऐक, मला याचे मॅक्सिमम रिपीट्स पाहिजे. ओके ठीक आहे. मुला चेहरा बघायचा, लक्षाच्या मुलाचा चेहरा बघायचा, लक्षाच्या मुलाचा चेहरा. आज मस्त बुकिंग झालं. गौरी तुझा तो भावला तात्या विंचू, त्याने माझ्यावर हल्ला केला. कुणी याने? अरे काय झालं कुठे गेली गौरी? काय झालं मला सांग नीट समजून. मी माझ्या ओबीवॅन मध्ये काम करत होते आणि याने माझ्यावर अटॅक केला. अगं कसं शक्य आहे? आता 2 तास हा माझ्या बरोबर शो मध्ये होता की नाही? हो स्टॉप इट प्लीज. हे कसं शक्य आहे? 15 मिनिटापूर्वी मी याला व्हॅन मध्ये घेऊन गेले आणि याने माझ्यावर झडप घातली. गौरी मला भेटायसाठी तुला असली नाटकं करायची गरज नाही. प्लीज बी सिरियस. मी जे सांगते ते खरं आहे. याने माझ्यावर अटॅक केला. अगं कसा विश्वास ठेवणार मी? तुला घाम का आलाय? तुला पाणी प्यायचंय का? नाही नको. बर चल माझ्या बरोबर. कुठे? कोण तुझ्या अंगचट्टीला आलं तेच मला बघायचंय. चाल. नाही नको, मला भीती वाटते. अगं चल, माझी बाईक आहे. अरे पण बाईक मक्यात करून आपण नको. निवांत शोध घेऊ. चाल. कम ऑन दाखव, मला बघायचंय. बाहुल्यांना कसलं घाबरतेस? चाल. दाखव मला कुठं आहे तात्या विंचू. दाखव. जा मी आहे, घाबरू नकोस. चल दाखव मला कुठं आहे तात्या विंचू. उघड दरवाजा. बघ कुठं आहे तात्या विंचू. आहे दिसतोय? किती घाण ठेवतेस व्हॅन. कुठं आहे तात्या? अगं इथे साधा विंचू दिसत नाही, तात्या विंचू कुठून असणार आहे? इथेच होता. बाहुल्यांना घाबरायचं वय का तुझं गौरी? कम ऑन. झाली खात्री? चल. किती टेन्शन घेते आणि मलाही देतेस. आता मस्त पैकी माझ्या बाईकवर बस, मी तुला मस्त जत्रा दाखवतो. बाईस छान पैकी मला मिठीत घेऊन बाईस. चिमटीत नाही ग, मिठीत म्हटलं ग.